जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नापास म्हणजे शेवट नव्हे. नापास लघुपटाच्या पोस्टर अनावरणाने निर्माण केली उत्सुकता. रुई. आयुष्याच्या वाटेवर नापास हा शब्द अनेकदा शेवट वाटतो, पण खरंच तो शेवट असतो का? याच प्रश्नाला भेडणारा आणि मनाला चटका लावणारा नापास हा लघुपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्याच्या तयारीत आहे. बाळूमामा फिल्म प्रस्तुत या लघुपटाचे पोस्टर नुकतेच दिमाखात अनावरण करण्यात आले आणि त्या क्षणी उपस्थित प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच भावना दाटून आली. आजच्या स्पर्धात्मक शिक्षण पद्धतीत गुणांच्या आकड्यांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मनातील वेदना, भीती आणि अपेक्षांचे ओझे या लघुपटातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. नापास म्हणजे आयुष्याचा शेवट नव्हे ही हृदयाला भेडणारी टॅगलाईन केवळ शब्द नाही, तर अनेक विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. या लघुपटात केवळ अपयशाची कथा नाही, तर अपयशातून उभं राहण्याची जिद्द, समाजाचा दृष्टिकोन आणि विद्यार्थ्यांच्या मनातील न बोललेली घालमेल याचे वास्तव दर्शन घडते. त्यामुळे नापास हा लघुपट प्रत्येक पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आत्मपरीक्षण घडवणारा ठरणार आहे. बाळूमामा फिल्मने नेहमीच सामाजिक भान जपणाऱ्या विषयांना प्राधान्य दिले आहे. नापास हा त्याच परंपरेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा असून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न असल्याचे निर्मात्यांनी सांगितले. पोस्टर अनावरण सोहळ्यासाठी ज्येष्ठ कवी बाळासो मोहिते, पत्रकार शिवाजी येडवान, गजानन शिरगावे, सखाराम जाधव, बी सचिन, जादूगार स्टार विलास, जादूगार साकार, रमेश बर्डे, अनमोल स्वामी, गजानन स्वामी यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. पोस्टरमधील भावनिक लुक आणि वेगळी टॅगलाईन पाहून प्रेक्षकांमध्ये या लघुपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती या कथेत दडलेल्या भावनांना मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची. न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह. म्हणजे यश अपयशाचा पाया असतो. नापास झालं म्हणून खचायचं नाही, पास झालं म्हणून हरळून जायचं नाही. यावर आधारित ही फिल्म बाळूमामा फिल्म तयार करण्यात आली आहे. नापास म्हणजे आयुष्याचा शेवट नव्हे. नापास म्हणजे एकदम खचून जायचं नाही, याचा पुढं जोमानं कसं यायचं हे यात दाखवलेलं आहे. एवढं सांग. फिल्म्सच्या वतीने नापास या विषयावर एक शॉर्ट फिल्मचा आमचा पोस्टर लॉन्च झालेला आहे आणि लवकरच या फिल्मचा शुभारंभ होईल. यामध्ये नापास झाल्यानंतर मुलं खचून जातात, आत्महत्या करतात, पण नापास होऊन देखील यशाच्या मागे कसे जातात आणि त्यातून प्रगती कशी होत जाते हा या विषयातून संदेश देण्यात आला आहे. आणि कुठल्याही मुलाने नापास झालं म्हणून खचून जायचं नाही, तर आईवडिलांचा जे म्हणजे त्यांनी संघर्ष केला असतोय त्यासाठी त्यांना आईवडिलांचा मान ठेवून त्यांनी पुढं उत्तरोत्तर प्रगती करावी असा यातनं संदेश दिलेला आहे. धन्यवाद. नमस्कार. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने नापास हा शॉर्ट फिल्म काढून इतर विद्यार्थ्यांसाठी हा प्रेरणादायी चित्रपट ठरेल. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.